टायटनच्या टीमचा ओनर बुवाच्या टीमचा ओनर कौशिक सर ते आले नाहीत. कौशिक कनदिया आले नाहीत. चला तर आपण पाहणार आहोत मैत्री प्रीमियर लीगची ही फायनल मॅच, एक मेगा फायनल. एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला मैत्री टायटन्स त्यांच्या विरुद्ध मैत्री वॉरियर्स. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील अंकित कुले तर त्यांच्या विरुद्ध उपस्थित मान्यवर प्रमोदजी यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा नाणेफेक करण्यात येईल. दोन बंधू समोर समोर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला प्रथमेश त्यांच्या विरुद्ध असतील अंकित. कॉल कोणाचा असेल? वॉरियर्स संघाचा कॉल असेल. यस इट इज अ हेड. यस इट इज अ हेड. वॉरियर्स संघ कॉंग्रॅच्युलेशन, आपण नाणेफेक जिंकलाय. प्रथम मला निर्णय काय असेल? आमचा निर्णय आतापर्यंत लीगच्या मॅच क्वालिफायच्या मॅच आमचा एकच निर्णय आहे, तो म्हणजे आम्ही गोलंदाजी करणार आणि पुन्हा एकदा आम्ही ह्यांना हरवणार, ही आमची जिद्द आहे. नक्कीच आपण पाहिलात सेमीफायनलचे पहिल्या मॅच मध्ये तुम्ही त्यांना हरवलात, परंतु या मॅच मध्ये त्यांनी फलंदाजी करत असताना आतापर्यंत जेवढ्या मॅच खेळले तेव्हा चांगलं टार्गेट उभं केलंय. मग यावेळी तुमचं कसं गेम प्लॅनिंग असेल? नक्कीच नक्कीच, पण माझ्या गोलंदाजांवर मला पूर्णपणे विश्वास आहे आणि आतापर्यंत त्यांनी जशी साथ दिली आणि ह्या मॅचला सुद्धा ते तशीच साथ देणार मला. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया टायटन संघाच्या कर्णधाराकडे. यावेळी सुद्धा तुम्हाला प्रथम फलंदाजी करायचं. नक्कीच आतापर्यंत स्पर्धेचा विचार केला तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना मॅचेस जिंकलेत, यावेळी काय सांगाल? ॲक्च्युली आम्हाला दरवेळी फलंदाजीच करायची असते. टॉस भले ते जिंकलेत पण निर्णय आमच्या बाजूनी लागला आहे, कारण का आम्हाला जास्तीत जास्त टार्गेट करून आम्ही त्यांना आता खोलायचा प्रयत्न करू. मागाशी पण आम्ही चांगला टार्गेट केला होता, माझ्या थोड्याशा चुकीमुळे आम्ही तो सामना गमावला, पण आम्ही ती संधी त्यांची जिद्द आता आम्ही त्यांना अपयशी करण्यात आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. तर होते टायटन संघाचे कर्णधार, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मान्यवरांकडे. प्रमोदजी, आपण काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? हे 2 दिवसांचं आयोजन मैत्री प्रीमियर लीग त्याबद्दल? खूप छान क्रिकेट चाललंय इथे आणि दोन्ही टीमला माझ्याकडून ऑल द बेस्ट. धन्यवाद. तर आपण जाऊयात फायनल मॅच कडे. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला पाहायला मिळतील मैत्री वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध मैत्री टायटन्स, हे दोन संघ. या सामन्याला सुरुवात करायची आहे. फायनलची मॅच
दोन सख्खे बंधू एका बाजूला पाहायला मिळते आपल्याला, प्रथमेश तर एका बाजूला अंकित. पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दर्शन आणि अंकित उर्फ बुवा. पहा सातत्याने लीग स्टेज मध्ये त्यांनी सलामीची जोडी सलामी केली, या मॅच मध्ये सुद्धा तेच आपल्याला सलामी करताना पाहायला मिळतील. एक संपूर्ण स्पर्धेतली मी म्हणेल घातक सलामीची जोडी, ज्यांच्या बॅट मधून अतिशय धावांचा पाऊस पडला. 3 षटकांची मॅच असेल. सामन्याला सुरुवात होईल. सामन्याचे पहिले गोलंदाज अमित पाटील, एक चांगले गोलंदाज. पहिला चेंडू, यावेळी पहा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळलं, परंतु एक धाव अगदी सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच अमित या गोलंदाज सुद्धा मी कौतुक करेल. संपूर्ण या 2 दिवसामध्ये सातत्यानं चांगली गोलंदाजी केली. त्याही पलीकडे पाहायला गेलं तर आपल्या संघासाठी विकेट सुद्धा काढलेच, परंतु यावेळी पहा मैत्री प्रीमियर बँडेड फटका. अंकितच्या बॅट मधून हा पहिला त्यानं चांगली गोलंदाजी केली असली ना तरी सुद्धा बुवाने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि तोच इथे दाखवून देतोय. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार लागावत. पहा ज्यावेळी प्रथम फलंदाजी केली ना त्यावेळी एक मोठं टार्गेट सेट करण्यात त्यांना यश आलंय आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या सामन्यामध्ये सुद्धा पहा पहिल्या चेंडूमध्ये सिंगल घेतली, त्यानंतर मात्र 2 चौकार, 9 धावा धापलकर. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस सुद्धा चेंडू सीमारेषा गाठेल का? क्षेत्ररक्षक होते तिथे, बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. अमित हे गोलंदाज, 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 11 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल, यावेळेस पहा चांगला फटका, अजून एक चौकार. फलंदाजाचं नाव आहे अंकित उर्फ बुवा. काय फलंदाजी करतोय, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. शेवटचा चेंडू बाकी असेल. 15 धावा धावफलकावरती. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक कोण असेल तर पम्या. नक्कीच आपल्या संघासाठी इथं 3 धावा वाचवल्यात त्यांनी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर 16 धावा धावफलक आपल्याला पाळतील. बिनबाद 16. नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की अमित हे गोलंदाज यांची पहिली अशी ओव्हर आहे ज्यामध्ये त्यांना विकेट्स मिळालेली नाही. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर त्याने नक्कीच पहिल्या षटकामध्ये विकेट्स घेतल्या होत्या, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर समोर फलंदाज सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. मग अंकित असेल किंवा दर्शन असेल. 16 धावा स्ट्रायकिंग एंडला आपण पुन्हा एकदा पाहत आहे अंकित उर्फ बुवा यांना, ज्यांच्या बॅटमधून अद्याप 3 चौकार आले, तेच बुवा स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी मार्कावर बदल पाहायला मिळेल. सागर 14 नंबर जर्सी मध्ये खेळाडू. नक्कीच या गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली संपूर्ण या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस सुद्धा एक सिंगल धाव. नक्कीच पाहायला गेलं तर पहा कशा पद्धतीनं फलंदाजी करतात. जरी पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली असली ना तरी नंतर शेवटच्या 2-3 चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. यावेळेस दर्शन, पहिला चेंडू ऑन साइडला खेळलंय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव अगदी यावेळेस सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज सागरनं. इथून पुढे प्रहार होईल का की याच पद्धतीची गोलंदाजी होईल? आणि त्याही पलीकडे पाहायला गेला तर कोणत्या फलंदाजाला बाद करण्यात यश येईल का? यावेळेस पहा रिव्हर्सचा अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाली. सागर मात्र कुठेतरी रोखून ठेवतोय मोठे फटके खेळण्यापासून. मग फलंदाज दर्शन असतील किंवा त्यांच्या समवेत अंकित असतील. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळेस एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस सुद्धा एक सिंगल धाव पाहायला मिळते आपल्याला. अद्याप 4 चेंडूंचा खेळ झालाय. पाहायला गेला तर फक्त
5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सागर यानं. दोन्ही मोठे फलंदाज इन फॉर्म बॅटर असतानाही त्यांना एकही मोठा फटका अजूनपर्यंत खेळू दिला नाहीये. गोलंदाजाचं नाव आहे सागर. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा ऑन साइडच्या दिशेने चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये मात्र पाहायला गेला तर धावगतीवर कुठेतरी थांबून ठेवलंय, थोडस रोखून ठेवलंय सागर या गोलंदाजाने. मोठे फटके खेळण्यापासून पाहायला गेला तर एक दुहेरी धाव आणि 4 सिंगल धावाच्या साह्यानं 6 धावा खर्च केल्या त्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. यावेळेस पहा निर्धाव चेंडू. अप्रतिम षटक. हे पहिले षटक असेल स्पर्धेतील ज्यामध्ये एकही चौकार आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी फायनलच्या मॅच मध्ये करतोय सागर, टीम मैत्री वॉरियर्स संघासाठी. 22 धावा धावपालकर पाहायला मिळते आपल्याला. 3 षटकांची मॅच असेल आतापर्यंत पाहायला गेला तर तब्बल 11च्या सरासरीने इथे धावा जमवल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. कोणता गोलंदाज असेल ज्याच्यावर विश्वास दाखवला जाईल तर गोलंदाजाचं नाव असेल अक्षय. समोर फलंदाज दर्शन. नक्कीच दर्शन आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू खेळलेत परंतु अजूनही एकही मोठा फटका खेळण्यात त्याला यश मिळाले नाहीये. यावेळेस असं काही होईल का? अक्षय लोअर फुलचा चेंडू होता, यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुल झालाय. चेंडून सीमा रेषा गाठले. 4 धावांसाठी हा चौकार. पुढचा बॉल शेवटच्या आणि अंतिम षटकातील. आपण पाहताय फायनलची मॅच, फायनलचा थरार. मैत्री प्रीमियर लीग 2023 पर्व 3. यावेळेस पहा चांगला फटका दर्शनच्या बॅट मधून पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या चौकारच्या साह्याने 30 धावा धावफलकावर. अजूनही पाहायला गेला तर दोन्हीही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अक्षय पुढचा बॉल. यावेळेस खराब चेंडू, वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावफलकावर यावेळेस जोडली गेली आहे. यावेळेस मला वाटतं प्रेशर मध्ये आहे गोलंदाज अक्षय. ज्या पद्धतीने सागरनं गोलंदाजी केली होती ना त्याच्या उलट जर पाहायला गेला तर अक्षयनं अतिशय 3 चेंडू मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू मध्ये 9 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. कितपत धावा जमवल्या जातील? ऑन स्ट्राईक असतील दर्शन हे फलंदाज. रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु यावेळेस काय घडतंय तर फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अक्षयला मिळते सफलता. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दर्शन बॅक टू द पॅव्हेलियन. पुढचा बॉल तिसऱ्या षटकातला. यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. वाईट चेंडू. यस पंचांकडे दानमत्ता रनआउट साठी. सर विकेट्स आहे का? यस रनआउट स्वरूपात अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रुपेश या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नक्कीच त्या दरम्यान एक धाव सुद्धा धावफलकावर जोडली जाईल. 32 धावा. अजून जर पाहायला गेला तर या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच पण जर पाहायला गेला तर एक चांगली जमेची बाब असेल की अंकित म्हणजे बुवा सारखा एक मोठा महत्वपूर्ण फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. नक्कीच त्याला स्ट्राईकला आणण्याचं काम होईल का? न्यू बॅटर आलाय सचिन. नक्कीच चांगलं काम करेल का सचिन? एखादी सिंगल घेऊन बुवा सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणेल का की त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज अक्षय कमबॅक केलाय अक्षयनं. यावेळेस पहा वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धावफलकावर जोडली गेली आहे. 33 धावा.
तिसरं षटक चालू आहे. पाहायला गेला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच दर्शनला बाद करून कमबॅक केलं होतं, परंतु तदनंतर अजूनही कुठेतरी चांगला टप्पा लाईन रेंज सापडत नाही अक्षयला. यावेळेस फुलटॉस चेंडू समोरच्या रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कोण असेल तर पवन. संपूर्ण स्पर्धेतील चर्चेत राहिला क्षेत्ररक्षक. 35 धावा. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या रिजन मध्ये खेळलं क्षेत्ररक्षक असेल स्वप्नील. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान पहा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेत सलामीला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अंकित उर्फ बुवा. 36 धावा. 36 धावा. पहा फलंदाजी करत असताना ज्यावेळी सामन्याची सुरुवात झाली होती ना, त्यावेळी सुद्धा पहिला बॉल पहिला बॉल अंकितनं खेळला होता. आणि या बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल सुद्धा स्ट्रायकिंग एंडला कोण असेल तर अंकित उर्फ बुवा. या स्पर्धेचे सर्वे, परंतु यावेळेस मात्र माघारी परतावं लागलंय बुवाला. विकेटचं पतन. 36 धावांवरती थांबवलंय. 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय मैत्री वॉरियर्स या संघासमोर. आपण पाहतात मैत्री प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2024 पर्व तिसरे. नवा जोश, नवा जल्लोष, नवा उत्साह. वडाला गावातील एकमेव अंडरआर्म क्रिकेट सर्कल स्पर्धा म्हणजेच MPL. फायनलच्या मॅचला रन जास्त कोणी मला ते पण बघा, कारण त्याला पण हे आहे बॅट आहे. बुवाच असेल. इथे तर बघ, इथे तर बघ आधी लिहून तर ठेव बुवा. चला आपण जातो अंतिम क्षणाकडे या फायनलच्या दुसऱ्या इनिंग कडे. नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल, फायनलची मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन झाल्या सर्वांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक वर्गांनी. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहताय मैत्री प्रीमियर लीग 2024 दुसरी इनिंग. पहिला चेंडू वाईट चेंडू अवांतर स्वरूपात सुरुवात केली. गोलंदाज कर्णधार बुवाईनं यावेळेस पहा जाणलं होतं खोलातला चेंडू, त्याला आडव्या बॅटने खेळलाय. प्रथमेशनं पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी हात चौकार. 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. पहा धाव पालकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 36 धावा. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर आपण पाहताय फलंदाज प्रथमेश. यावेळेस मात्र पहा चांगला चेंडू रिवर्सचा अटेन होता, बॅटचा कोणताही कनेक्शन झाला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू येतोय. प्रथमेश आणि सागर ही मैत्री वॉरियर्स संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला पाहताय प्रथमेश यांना. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीने चेंडूला खेळायचं होतं आणि यावेळेस ते करून दाखवलंय. चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवलंय. हा दुसरा चौकार येतोय प्रथमेशच्या बॅट मधून. या चौकाराच्या साहाय्याने 9 धावा धावपालकर आपल्याला पाहायला मिळतील. पहा दोन्ही बंधू समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतील या फायनलच्या मॅच मध्ये. अंकित आणि प्रथमेश. थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये इथं आपल्याला बदल करताना पाहायला मिळाले. कर्णधार अंकित. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावपालकर पाहायला मिळतील 9 धावा. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे.
नक्की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक सजवले ना त्याच पद्धतीने यावेळेस मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला बुवा. पुढचा बॉल यावेळेस मात्र कुठेतरी थोडस भरकटताना अवांतर स्वरूपाचा चेंडू वाईट. एक धावपलकर जोडली जाते. 10 धावा. कर्णधाराचा जर्सी नंबर सुद्धा आहे 10. आणि यावेळेस पहा फटका चांगला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रू मध्ये पाहायला मिळालं. एकच धावेवरती थांबवलंय. 11 धावा. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असेल आणि प्रथमच आपण स्ट्रायकिंग एंडला पाहताय. सलामीला फलंदाज सागर. नक्कीच मला सांगायला आवडेल या आधीच्या मॅच मध्ये आणि आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा त्याने चांगली गोलंदाजी केली होती. तोच हा अष्टपैलू खेळाडू सागर ऑन अ स्ट्राईक. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल. धावपाल करत पाहता आपण 11 धावा. 37 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आणि यावेळेस मात्र 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या गोलंदाज अंकित यानं. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. काय घडतंय तर सागर सारखा महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मैत्री वॉरियर्स संघाला. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. चला तर षटक क्रमांक दुसरा ताळण्यासाठी आलेत गोलंदाज रुपेश. कर्णधार अंकितनं रुपेश वरती विश्वास दाखवला. या विश्वासाला सार्थ ठरेल का पात्र ठरेल का हा गोलंदाज. 11 धावा पहा. 2 जरी चौकार आले असले 2 जरी व्हाईट चेंडू हाताळले असले तरी मात्र कमबॅक केला नंतर कर्णधारानं. 37 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावपालकावर. अजूनही वॉरियर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. पहा यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल झालाय. चौकार. प्रथमेच्या बॅट मधून पाहायला गेलं तर तब्बल आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेत आणि अजूनही तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एका धावेवरती थांबावं लागेल. एक सिंगल धाव. या एकी धावेन धाव फलक जाऊन पुढे सरसरी जाऊन पोहोचेल ते 15 या आकड्यावरती. तर न्यू बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये संकेत याला. संकेत गोलंदाजी मार्गावर पाहताय रुपेश. पुढचा बॉल यावेळेस बॅटची काढायला लागली आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस सुद्धा सिंगल धाव. नक्कीच चांगली सुरुवात पहा. ज्यावेळी चौकारा मारला होता पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने परंतु तदनंतर 2 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेशनं. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धावसंख्या आपण 17. नक्कीच मित्रांनो क्रिकेटमध्ये 17 आणि 13 आकडा अशुभ मानला जातो. मग तो कोणासाठी खतरा असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. नक्कीच येणारा पुढील चेंडू आपल्याला सांगून जाईल. रुपेश सज्ज असेल पुन्हा एकदा. यावेळेस पहा काय चेंडू टाकलाय. पंचांकडून मात्र वाईट घोषित केलंय. अवांतर स्वरूपाचा चेंडू. एक धावपालकावर जोडली जाते. 18 धावा. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा एक अवांतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते आपल्याला. पहा प्रेशर क्रिएट केलंय. दबाव निर्माण केलाय गोलंदाजावरती. फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश. परंतु यावेळेस मात्र काय घडतंय. नक्कीच मला वाटलं फसवलं होतं परंतु तसं नाही आहे. चौकार. 1 बाउंड चेंडून सीमा रेषा गाठली आहे. या मॅच आणि विजयाच्या मध्ये जर कोण असेल तर स्वतः कर्णधार प्रथमेश. कोण असेल फायनलचा मानकरी. कोण असेल मैत्री प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ.
टायटन संघ की वॉरियर्स संघ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला खेळलाय त्या दरम्यान एक धाव अगदी यावेळी सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू बाकी असेल या दुसऱ्या षटकातला. धावा पाहत्या धावपलकर आपण 24 धावा. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज असणार आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. वाईट प्लस 1 धाव 2 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी असेल. 26 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. त्या दरम्यान एक 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव धावपलकर जोडते. 6 चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो 10 धावा आणि 6 चेंडू. एक चांगली मॅच, फायनलचा थरार. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने एखादी फायनल होईल त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहायला गेला तर 27 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना वॉरियर्स संघाची. तसेच थोड्या वेळात स्पर्धेचे सर्वात आधारस्तंभ अमयजी घोले साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहेत. सर्वांना विनंती असेल तिकडे स्टेजवरून आपण थोडा खाली उतरायचं आहे. प्रमुख पाहुण्यांसाठी जागा करून द्यायच्या तिकडे. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजाचं नाव असेल दर्शन, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या जोरावर आपलं नाव एका उंचीवर नेऊन ठेवलं. परंतु आज इथं गोलंदाजी चांगली करावी लागेल. 6 चेंडू 10 धावा रोखल्या जातील का की या 10 धावा बनवल्या जातील? वा भाई वा. पहिल्या चेंडूवरती काय घडतंय तर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉलवरती प्रथमेश सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवलंय. एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना वॉरियर्स संघाला. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळाले आपल्याला अक्षय तांबे, ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती. परंतु यावेळेस मात्र त्याला फलंदाजी चांगली करावी लागेल. इथून हा सामना आपल्या संघाला विजय करायचा असेल तर, मैत्री प्रीमियर लीगचं टायटल आपल्या नावावरती करायचं असेल तर फलंदाजी चांगली करावी लागेल. आणि त्या उलट जर पाहायला गेला तर दर्शन कदम फलंदाजी तर चांगली केली, गोलंदाजी सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतलाय. कोणाचा तर प्रथमेश. यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडूनं सीमा रेषा गाठली आहे. 4 धावांसाठी चौकार. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे मित्रांनो. अजूनही हा सामना संपलेला नाही आहे. नक्कीच एक चांगली मॅच, एक मोठी मॅच इथं आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना प्रथमेश सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. त्यानंतर मात्र अक्षयनं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. अक्षय ही दाखवून देतो यावेळेस की मी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीनं फलंदाजी ही करू शकतो. 4 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजाचं नाव असेल दर्शन. ऑन अ स्ट्राइक अक्षय. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. फलंदाजाचं नाव आहे अक्षय. 2-2-1. 3 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा आणि 3 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये? गोलंदाजाचा कमबॅक होईल का दर्शनचा? की ज्या पद्धतीने अक्षय आलेने अक्षयनं फलंदाजी केली. जर अक्षयनं अजून एक चौकार मारला, चौकाराची हॅट्रिक केली तर तुषार यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. नक्कीच हा विजयी चौकार असेल का?
अजूनही विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. दर्शन कमबॅक करेल का? आपण पाहता मित्रांनो, ही फायनलची मॅच, मैत्री प्रीमियर लीग. काही स्पर्धा एवढी मोठी आहे ते दाखवून देत आहे. ही फायनलची मॅच. यावेळेस पहा कमबॅक केलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यष्टिरक्षकाकडून आणि फलंदाज अक्षयला माघारी परतावा लागलाय. अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. चेंडू आणि 10 धावांची गरज असताना चेंडू 2 धावा. गोलंदाज दर्शन. कमबॅक होईल का की मोठा फटका येईल? कोणता संघ असेल फायनलचा मानकरी? टायटन संघ की वॉरियर संघ? 2 चेंडू 2 धावा. यावेळेस पहा आडव्या बॅटने खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पहा काय मॅच झाली आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. न्यू बॅटर भावेश. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला. 1 चेंडू आणि 1 धाव. लक्ष द्या मित्रांनो, कंपल्सरी चेज असणार आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. का ही स्पर्धा एवढी मोठी आहे? वडाला गावातील एकमेव स्पर्धा अंडरआर्म सर्कल का म्हटलं जातं ते या फायनलच्या सामन्यातून आपण पाहताय. एक चांगली मॅच. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना सामन्यामध्ये टायटन्स की वॉरियर्स, वॉरियर्स की टायटन्स, दर्शन की भावेश, भावेश की दर्शन. 1 चेंडू आणि 1 धाव. फायनलची मॅच, मेगा फायनल मैत्री प्रीमियर लीग पर्व 3. 2 भाऊ समोरासमोर, प्रथमेश आणि अंकित. कोण होणार यामध्ये वडसर? कोण होणार फायनलचा मानकरी? वॉरियर्स की टायटन्स? 1 चेंडू 1 धाव. 1 धाव आणि 1 चेंडू. गोलंदाज दर्शन सज्ज असेल. फलंदाज भावेश आणि डॉट चेंडू. आणि काय घड
तसेच खेळाडूंना विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. संघ मालकांना विनंती असेल आपण संघ मालक सर्व त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहायचंय. थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभ कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.